अक्कोळ येथे काँग्रेसचे माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी यांच्यासह सुमारे 180 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार शशिकला जोल्ले व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले। अक्कोळ येथे काँग्रेसचे माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी यांच्यासह सुमारे 180 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार शशिकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले। व्यासपीठावर बसवप्रसाद जोल्ले, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य सुलभा सदावर्ते, वीरेंद्र माने, दत्ता वडगावे, एपीएमसी सदस्य राहुल पाटील, नितीन खोत, हालशिवरचे संचालक रामगोंडा पाटील, समित सासने, एमपी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, मतदारसंघातील नागरिकांना प्रमुख गरज असलेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत। निपाणी येथे औद्योगिक वसाहत निर्माण करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल। महिलांच्या विकासासाठी सुत निधी वितरण करण्यात येत आहे। अक्कोळ गावच्या विकासासाठी सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी खर्च केला असून मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। सगळं कामात दिसत नाही लागलं तर कोणी काही केलेलं नाही, सगळीकडे कामं यायला लागलं। परंतु जे काही काम करायचं कार्यकर्त्यांमध्ये मन असतंय की त्यांना इच्छा असते की त्यांनी या गावचा विकास व्हायला पाहिजे, म्हणून त्या माझ्या कार्यकर्त्यांना देखील मी अभिनंदन करते। कारण काम करत असताना आणि निपाणी मतदारसंघाच्या विकासामध्ये किती लोक जोडलं गेलं तरी सुद्धा विकास काम करण्यामध्ये ते कमीच आहे। कारण जितकी लोक येतील तेवढं कामं आमच्याकडे येतील आणि ते कामं पूर्तता करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी आणि अण्णा नक्कीच करणार आहे। सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे राबविली आहेत। अक्कोळ येथेही सुमारे 14 कोटी रुपयांची विकास कामे राबविली आहेत। नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी भर दिला आहे। शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। नेत्यांचा सपोर्ट नाही आणि काही नाही, आम्ही इतकं सपोर्ट द्यायला इतकं चांगल्या प्रकारे आता इथं निपाणी भागाचं सर्वसाधारण वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे। नेता कसं असतंय, आमदार कसं असतात, काम कसं असतात हे सर्वांना आम्ही 3 वर्ष 3 वर्ष 3.5 वर्ष केलं। येत्या मेला 5 वर्ष 4 वर्ष सुरू केला, आता 5व्या वर्षी चालू आहे। 4 वर्षात पूर्णपणे ते विचार बदलून टाकलेला आहे निपाणीकर लोकांचा। माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये खच्चीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे। केवळ नेते मंडळी मोठे होऊन कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते। भाजप पक्ष सर्वांना सामावून घेऊन विकास कामे राबवित आहे। गावामध्ये आमदार शशिकला जोल्ले यांनी मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे, त्यामुळे आपणासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले। बरोबर त्यांच्या विकास बघून आम्ही त्यांच्याबरोबर काम करायची आम्हाला पण संधी मिळावं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे। तसेच इथून आम्ही कुठल्या आमिषाला किंवा कशाच्या पण आम्ही बळीला पडून अण्णांच्या बरोबर आम्ही काम करायचं किंवा पक्ष प्रवेश करायचं आम्ही केलेलं नाही। जे असेल ते सगळं कार्यकर्त्यांनी घेऊन आम्ही आज पक्ष प्रवेश केलेला आहे। अण्णा तुमच्या काम आणि वहिनींच्या कामामुळे खरोखर अक्कोळात एकही काम राहिलेलं नाही असं मला तर वाटतंय, आणि राहिले जरी असेल तर अण्णांनी आता सांगितलेले जाईल तिथून पुढे कुठलंही काम त्यांनी करणार। कार्यक्रमास ॲडव्होकेट संजय शिंत्रे, संजय आरगे, पवन पाटील, भारती आडदांडे, रावसाहेब फराळे, सचिन जाधव, वैभव रांगोळे, सुहास गुगे, ॲडव्होकेट विकास अंगपाळ, संजय पिसाळ, इंद्रजित कागे, ताज मुल्ला, प्रवीण जाधव, मनीषा रांगोळे, सुरेखा बुरुड, शुभांगी मेहत्री, सुषमा पिसाळ यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते।